कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातून अनेक गोरगरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र सोयीसुविधांअभावी इथं उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. CPRमधील दूधगंगा या 4 मजली इमारतीत 2 लिफ्ट आहेत. यातील एकच लिफ्ट सध्या सुरू आहे, पण तिथं देखील लिफ्टमनची सोय नाही. वेदगंगा इमारतीमध्ये ट्रामा केअर सेंटर आणि अतिदक्षता विभाग आहे. या इमारतीतील लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंदच आहेत. तुळशी इमारतीमधील लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होती. त्या ठिकाणी नवीन लिफ्ट बसवण्यात आलेत, मात्र ती देखील सध्या बंद अवस्थेत आहे. CPRमधील अनेक इमारतींमध्ये लिफ्टची सोय नाही, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत. लिफ्ट बंद असल्यानं अनेकदा वृद्ध आणि अपंग रुग्णांना उचलून घेऊन इमारतीतील जिने चढण्याचं काम त्यांच्या नातेवाईकांनाच करावं लागतंय. ज्या ठिकाणी लिफ्ट सुरू आहे त्या ठिकाणी लिफ्टमन नाही, त्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः कसरत करावी लागते. CPRमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत देखील लिफ्टची सोय नाही. राज्याचे आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. येत्या 2 महिन्यात लिफ्टची सोय नसलेल्या इमारतीत लिफ्टची सोय करण्यात यावी आणि बंद असलेल्या लिफ्ट त्वरित दुरुस्त करून त्या ठिकाणी लिफ्टमन नेमण्यात यावा, अन्यथा आपण आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांनी दिलाय. की इथं 8 बिल्डिंग अशा आहेत, त्यापैकी 3 बिल्डिंगला लिफ्ट आहे आणि 5 बिल्डिंगला लिफ्टची प्रयोजनसुद्धा केलेलं नाही आहे. 3 लिफ्टमधल्या 2 लिफ्ट कायमच्या बंद आहेत आणि एक लिफ्टमन नसल्यामुळं ती बंद आहे. पेशंटना खांद्यावरून, पोत्यातून, चादरीतून गुंडाळून वर न्यावे लागते. 2 एक आरोग्यमंत्री, आरोग्य शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्यात असताना CPRची अशी अवस्था बघून मी PWD खात्याला सांगितलेलं आहे की 2 महिन्यात जर या 8 बिल्डिंगमध्ये लिफ्टची प्रयोजन झालं नाही तर मला आमरण उपोषणाला बसण्याची पाळी आहे. तसेच इथं येऊन प्रत्यक्ष दोन्ही मंत्र्यांनी येऊन बघावं, वास्तवचं बघावी आणि मग माझा विश्वास ठेवा. ताबडतोब लिफ्टची सोय झाली पाहिजे. दरम्यान याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांच्याशी संपर्क साधला असता बंद असलेले लिफ्ट सुरू करण्यासंदर्भात आणि काही इमारतींमध्ये नव्यानं लिफ्ट बसवण्यासाठी तसंच लिफ्टमन नेमणुकीसाठी प्रस्ताव पाठवले असून लवकरच सर्व इमारतीत लिफ्टची सोय करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलंय.